इराण इस्रायलचं युद्ध सुरू झालं आणि हे नेमकं युद्ध का सुरू झालं, अचानक काय झालं, हे अशा अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत. इस्रायलने इराणवरती हमला सुरू केला आणि त्याच्या एक दिवसच आधी भारताचे पंतप्रधान इस्रायल दौऱ्यावरती होते. टायमिंग एवढं भयंकर साधलंय की नरेंद्र मोदीचं इस्रायलला असणं, तिथून निघणं आणि लगेच इराणवरती हमला होणं. त्याच्यामुळे अनेक संकेत इस्रायलने देऊन या युद्धाची सुरुवात केलेली आहे. त्यातला मुख्य संकेत म्हणजे अमेरिका आणि भारत सुद्धा सोबत आहे, असा एक संदेश त्यांनी त्या ठिकाणी इंडिकेट केला. अमेरिका तर मैदानात उतरली. अमेरिकेने सुद्धा इराणवरती हमले सुरू केलेले आहेत. सगळ्या जगाला हादरून टाकणारी इपिस्टीन फाईल, याचं टार्गेट सुद्धा लहान चिमुरडे होते. आणि पहिला हल्ला अमेरिका इस्रायलकडून जो इराणमध्ये झाला, त्याच्यात 160 मुली ज्या विद्यार्थी आहेत त्या मारल्या गेल्यात. त्याच्यामुळे जे इपिस्टीन मध्ये चर्चेत आहेत, ज्यांनी लहान लहान मुली यांचं शोषण केलेलं आहे, त्यांचा पहिला हमला जर कुणावर असेल तो महिलावरच आहे, मुलीवरच आहे. त्याच्यामुळे याचे संकेत मोठे आहेत. लोकसंख्या, आबादी, नेमकं वर्ल्डच्या स्तरावरती लोक संपवण्याचा जो अजेंडा राबवला जातोय, तो सगळ्याच देशांसाठी आणि जगासाठी धोका आहे अशी स्थिती आहे. एपिस्टीन फाईलवर प्रश्न विचारायला लागलं, जग एकत्र यायला लागलं, जनउठावाची स्थिती निर्माण व्हायला लागली. जागतिक स्तरावरती या सगळ्या इपिस्टीन फाईलमुळे खदखद निर्माण झाली आणि मग या बोटावर मोजता येणाऱ्या जे लोक सापडलेत, त्या 8, 10, 15, 20 लोकांचं अस्तित्व वाचवण्यासाठी आज देश वेठीस धरलाय का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडायला लागलाय. त्याच्यामुळे पहिला हल्ला जो मुलीवर झाला तो खूप धक्कादायक आहे. आणि त्याच्यानंतर काल या 2 दिवसात 2 इमेज ज्या काही व्हायरल होत आहेत, की ड्रोनच्या साह्याने एक फोटो व्हायरल केलाय की 160 खड्डे खणलेत त्या मुलींना पुरण्यासाठी. आणि ते खूप धक्कादायक आहे, वेदनादायी आहे. संवेदनशील माणूस हे सहनच करू शकत नाही, एवढी भयंकर स्थिती आहे. आणि त्याच्याच बरोबर दुसरा फोटो आहे की प्रत्येक बॉडीला त्या त्या मुलीचा फोटो ठेवलेला आहे आणि त्याचे आई बाप त्या त्या बॉडीपाशी बसून रडतायत. हे चित्र दिसतंय. आणि हे कशासाठी सुरू आहे, का सुरू आहे, हे सर्वसामान्याला कळणारच नाही. कारण सर्वसामान्य हा आज पोटाच्या भुकेची भ्रांत पूर्ण करण्यासाठी झटत असतो. मधल्या काळात जिओ आला. जिओने सुरुवातीला फुकट दिलं आणि कॉलिंग आणि इंटरनेट 2-2 GB डाटा फुकट भेटायला लागल्यामुळं आणि आधार कार्ड मोबाईलच्या ऑफिसला दिलं, मोबाईलच्या शॉपला, की मोबाईल पण भेटायला लागला. आणि मग त्या दरम्यान मोबाईल बी आला आणि फुकट वापरायला सिम बी आलं. मग रानात, शेतात, गावात, शहरात, ड्युटीवर सगळीकडं मोबाईलने धुमाकाळ घातला. टिकटॉक आलं, इन्स्टा आलं, फेसबुक आलं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आले. माणूस यंगच राहिला, रील्समध्ये राहिला, रील्स बनवण्यामध्ये राहिला, युट्यूबमध्ये एंगेज राहिला. आणि त्या दरम्यान जे काही शिक्षण होतं ते शिक्षण सुद्धा महाग पडलं. अनेक अजेंडे या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आला आणि लोकांना हळूहळू एक मेंदू त्यांचा
संपवण्याच्या दिशेने वाटचाल या आधुनिक यंत्रांनी सुरू केली. फास्ट बातम्या कळायला लागल्या, पण त्या खोट्या पेरलेल्या असायच्या. लवकर घटना कळायला लागली मोबाईलमुळे, पण त्याचं वास्तव समजतच नव्हतं. आणि त्यांना जे लोकांच्या मेंदूत घालायचंय, ते रोज घालत गेले आणि त्याच्यावरच आम्ही अडकत गेलो. आम्ही आमचा शोध सोडला, आम्ही आमचं रिसर्च सोडलं. कसं का असाना न्यूजपेपर असायचा, बातम्या असायची. देश-विदेश त्याच्यावरती पान असायचं आणि त्याच्यातून जागतिक लेव्हलवर काय चाललंय हे तरी कळायचं. पण आता ते कळत नाही, त्याच्यामुळं युद्ध सुद्धा आता आम्हाला समजत नाही अशी स्थिती आहे. मग इराणमध्ये त्या ठिकाणचे खोमनेई मारले गेले. मग त्याचं जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या देशामध्ये समर्थक सुद्धा होते. तर ते का समर्थक होते? ते इराणचा राष्ट्राध्यक्ष आणि अनेक ठिकाणी त्या संदर्भातल्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोक आक्रोशित झालेत. त्याच्यामुळं मागे एक धर्माचा त्या ठिकाणचा समर्थक हीच एक त्यांची व्याख्या आहे. आणि धर्माचा समर्थक हा देशापुरता मर्यादित राहत नाही. तर धर्माचा समर्थक हा जागतिक लेवलचा होतो. आणि त्याच्यामुळे दलाई लामा जरी त्या या ठिकाणच्या त्यांचे सुद्धा जर बघितले तर चाहते किंवा समर्थक विचाराचे, धर्माचे हे जगभर आहेत. तशाच पद्धतीने जर तुम्ही पॉप म्हणून जे काही होते ख्रिश्चन समाजाचे, तर त्यांचे सुद्धा समर्थक जगभर होते. तर याच्यामध्ये जे काही धर्मगुरू आहे, त्या धर्मगुरूच्या दृष्टीने या सगळ्यांकडे बघितलं जातं. पण खोमनी हे राष्ट्राध्यक्ष होते, पंतप्रधान होते. ते धर्मगुरू होते का? तर ते धर्माचे सुद्धा गुरुच होते. अशा पद्धतीची एक स्थिती इस्लामिक राष्ट्र म्हणून त्यांनी जे निर्माण केलं इराण, त्याच्यामुळे ती निर्माण झाली. पण इराण टार्गेटवर का आला? इस्रायलने हल्ला का केला? अमेरिका का हल्ला करते? असं का इस्रायलकडं? तर त्याच्यामध्ये इस्रायलकडं आहे मोठा तेल साठा आणि या तेल साठ्यामुळे इस्रायल हा कायम रडारवर राहतो. आणि हे भारतासोबत सुद्धा झालं आणि हे इराण सोबत सुद्धा झालं. सगळ्यात सुरुवातीला जर इराणवर राज्य कोणी केलं असेल तर ते ब्रिटननी केलं. ज्या ब्रिटननी भारतावर सुद्धा राज्य केलं. ब्रिटन आणि त्या काळचे युरोप जे देश होते ते त्या ठिकाणी फक्त एक प्रयत्न करायचे की जे राज्य श्रीमंत असेल, जो देश श्रीमंत असेल, त्याच्यावरती आधी राज्य कसं गाजवता येईल आणि त्याला लुटता कसं येईल, या पद्धतीचं एक षडयंत्र त्या ठिकाणी रचलं जायचं आणि त्याच्यातूनच मग या सगळ्या घटना घडत गेल्या. इराणवर ब्रिटननी राज्य केलं. तेल त्या ठिकाणी आम्हालाच दिलं पाहिजे म्हणून दबाव केला आणि त्यांच्याकडूनच टॅक्स वसूल केला. तर त्याची आकडेवारी इतिहासामध्ये धक्कादायक आहे. ₹1 घ्यायचं आणि टॅक्स त्यांना ₹1000 लावायचा. जी राज्य करणारे सुद्धा त्या काळचे इराणचे हे लोकांना आणि तिथल्या देशाला धोक्यात घालत जात होते. आणि कायम कुणाचं ना कुणाचं अधिराज्य या इराणवरती राहिलेलं आहे. त्याच्यानंतर अमेरिका संबंधित शहा नावाचा जो काही पंतप्रधान आला, त्यांनी मॉडर्न इराण उभा केलं. तुम्ही जर बघितलं असेल YouTube आणि सोशल मीडियामध्ये 1979 दरम्यानचा काळ दाखवला जातो, की ज्यात मॉडर्न महिला आहेत, डान्स करतायत, जीन्स पॅन्ट घातलेली आहे, टी-शर्ट घातलेला आहे. अतिशय त्या ठिकाणचं एक अर्बन डेव्हलपमेंट त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि ही जशी जे कल्चर अमेरिकेचं आहे तसंच ते कल्चर इराणमध्ये दिसतंय.
तर अमेरिकेलाच फॉलो करणारं कल्चर त्या इराणमध्ये शहाच्या माध्यमातून उभा राहिलं. जो शहा अमेरिकेचा समर्थक म्हणूनच अमेरिकेने त्या ठिकाणी बसवला होता. म्हणून त्यांनी ते राज्य करण्याचा त्या भागात मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि लोकांना त्या ठिकाणी फ्रीडम सुद्धा भेटायला लागलं. परंतु लोकशाही ही नावाला इराणमध्ये राहिली आणि लोकशाही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून ज्या दिवशी राहते, त्या दिवशी देश लयाला जातो एवढं लक्षात घेतलं पाहिजे सगळ्याच देशांनी. म्हणजे लोकशाहीला कैद केलं, की त्या ठिकाणची खदखद वाढत जाते आणि शहाच्या बाबतीत सुद्धा तेच झालं, की एक घटक असा होता, की तो 99% किंवा 90% वर मुस्लिम घटक या देशात राहत आहे आणि त्याच्यामुळे हे राज्य, हा देश इस्लामिक राष्ट्र असावा यासाठी खोमनेई सारखे लीडर त्या काळी प्रयत्न करत होते आणि त्याच असणाऱ्या खोमनेईच्या नेतृत्वात हा लढा लढला गेला. परंतु शहाने या लढ्याला एक विचारधारेचा लढा म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून न घेता त्याच्यामध्ये हुकुमशाही निर्माण केली आणि मत मांडणाऱ्याला स्वतःची पोलीस निर्माण करून कैद करायला सुरुवात केली आणि मग त्यातून खदखद वाढत गेली आणि शेवटी खोमोनी यांनी त्या ठिकाणी 1980च्या नंतर आपलं राज्य सुरू केलं. इराण हे इस्लामिक राष्ट्र म्हणून दिसायला लागलं. या इस्लामिक राष्ट्रामध्ये इस्लाम पद्धतीने तिथल्या महिला असतील, घटक असतील ते जगायला लागले आणि तिथूनच मग हा एक 36 वर्षाचा कार्यकाळ या राष्ट्राध्यक्षाचा राहिलेला आहे. पण या गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठे प्रोटेस्ट झाले. या सरकारच्या विरोधात प्रोटेस्ट झाले. त्या ठिकाणची अ, जनताच असणारी खोमोनियाच्या विरोधात जायला लागली आणि मग या लोकांना सुद्धा रोखण्यासाठी जो काही अत्याचार करण्यात आला त्याच्यात जवळपास 7,000 आंदोलक सुद्धा मारल्याचं त्या ठिकाणी रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे ज्या देशात अंतर्गत खदखद वाढती त्या देशावरती डोळा ठेवून अमेरिका बसलेला असतो. तुम्ही जर व्हेनेझुएलाचं पंतप्रधान आणि त्यांची बायको जी काही रात्रीच घरातून उचलली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की हा देश आमचा आहे. त्यावेळेस जगातल्या इतर देशांनी हळहळ व्यक्त केली, की असं कसं एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला रात्री जाऊन अमेरिकेचं हेलिकॉप्टर उचलून आणू शकतं आणि माझा हा देश आहे म्हणून जाहीर करू शकतो. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी कळालं, की व्हेनेझुएला जो देश आहे तिथंच असणाऱ्या त्यांच्या नागरिकांनी जल्लोष केला. म्हणजे काही अर्धे असतील, अर्धे ह्या बाजूने असतील, तर अर्धे लोकांनी सुद्धा त्या देशामध्ये स्वतःचा पंतप्रधान कैद झालाय म्हणून त्या ठिकाणी जल्लोष केला. तर ही जी खदखद देशांतर्गत वाढत जाते आणि त्याच्यानंतर अमेरिका त्या ठिकाणी एक अटॅक करतो, ही एक गंभीर आहे आणि याच्या मागे कुणी अणुबॉम्ब बनवू नये किंवा परमाणू बनवू नये किंवा मग तेलच आम्हाला आमच्या दरामध्ये दिलं पाहिजे, टॅक्सच्या संदर्भात ब्लॅकमेलिंग असेल, आमच्या पद्धतीने तुम्ही जगलं पाहिजे. हे कुणासोबत होतं? ज्याच्याकडं भारतात जसं सोन्याचा धूर निघायचा म्हणून आपल्यावरती ब्रिटननी अशाच पद्धतीने 150 वर्ष राज्य केलं. पूर्ण भारत कंगाल करून टाकला आणि नंतरच ते तिथून गेले. आता भारताकडे काही राहिलेलंच नाही. त्याच्यामुळे आता पुन्हा आपल्यावरती असं काही होईल का? याची शंका आहे. पण ज्यावेळेस सोने की चिडिया आणि सोन्याचा धूर म्हणून भारताकडे बघितलं जायचं, त्यावेळेस मात्र आपल्यावरती अधिराज्य गाजवलं. तसंच ब्रिटननी इराणवरती सुद्धा गाजवलं आणि इराणच्या तेलावर सगळ्यांचा डोळा आहे आणि म्हणून इराण आज रडारवरती आहे. खोमोनी हा त्यांच्या देशातला एक पंतप्रधान आहे. पण त्यांच्या विरोधात सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, खदखद होती. त्यांच्या मृत्यूनंतर काही व्हिडिओ व्हायरल झाले, तर त्या देशात सुद्धा जल्लोष काही लोकांनी केला. पण आता प्रश्न असा आहे,
साधा प्रश्न आहे. आता हे इंटरनॅशनल लेव्हलचं सुरू आहे, जागतिक स्तरावरचं. पण प्रश्न हाच आहे, की अजित पवारची बॉडी कुठे आहे? अजित पवारचा अपघात झाला, तर अजित पवार सुद्धा त्यामुळे त्यांचा फोटो सुद्धा पुढे आला नाही, सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पुढे आला नाही. आता खोमोनी यांचा आतापर्यंत अंत्यविधी व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. इराणचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांचाही कोणताही फोटो पुढे आलेला नाही. त्यांचं कोणतंही अ, त्यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर एखादं चित्र पुढं आलंय किंवा त्या ठिकाणचा व्हिडिओ पुढं आलाय. त्याच्यामुळे शंका हीच आहे, की नेमकं झालंय काय? आणि मग खोमोनी खरंच मारला गेलाय, की जिवंत आहे? हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे येणारा काळ हा अतिशय बिकट आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्याला पाहिजे त्याला झुकवतोय, ज्याला पाहिजे त्याला ब्लॅकमेल करतोय. भारताचे पंतप्रधान सुद्धा ब्लॅकमेलिंगमध्ये आहेत. त्यांचा डान्सच्या संदर्भातला जो काही उल्लेख इपिस्टिन फाईलमध्ये झालाय आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः जी पळापळ सुरू केली, त्यांनी स्वतः जे ब्लॅकमेलिंग सारखे निर्णय घ्यायला सुरुवात केली शेतकऱ्यांसंदर्भात, आयात निर्यात संदर्भात, ते अतिशय धक्कादायक आहेत. त्याच्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्प नेमका आणखी भारताकडून काय काय करणार, हा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालाय. अनेक देशांना त्यांनी सांगितलंय देश सोडून जा. जे अडकले त्यांना सांगितलंय, की तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचायचा प्रयत्न करा. डोनाल्ड ट्रम्प एवढा निर्दयी का झालाय, की पहिला हल्ला त्यांनी 160 मुलीवर केलाय. हे एक सायको टाइप व्यक्तिमत्व झालंय का? हा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालाय. एकीकडं बराक ओबामा सारखे पंतप्रधान होऊन गेले, ज्यांनी अनेक ठिकाणावरून, अनेक देशातून जी काही अमेरिकेची अ, सैनिक होते, ते सैनिक बोलून घेतले आणि त्या त्या देशाला त्याचं त्याचं स्वातंत्र्यता त्या ठिकाणी देण्याचं, बहाल करण्याचं काम त्यांनी केलं. पण बराक ओबामा नंतर अमेरिकेला मानवतावादी राष्ट्राध्यक्ष मिळालाच नाही आणि मानवतावादी राष्ट्राध्यक्ष नसल्यामुळे जगच धोक्यात जातंय, अशी एकंदरीत स्थिती आहे. त्याच्यामुळे इपिस्टिन फाईलचा निर्माता त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प तरच नाही ना, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो, की हा जो इपिस्टिन आहे, जेफ्री इपिस्टिन, यालाच सगळं काही प्लॅन करायला लावणं, हा सुद्धा त्यातला भाग असू शकतो आणि जेणेकरून पूर्ण जग मला ब्लॅकमेल करता येईल. मग तो बिल गेट्स असेल किंवा मग हे वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा धर्मगुरू असतील, हे सगळे माझ्या हातामध्ये कॅप्चर होतील. अशा पद्धतीची एक सुनियोजित कटाचा भाग सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो, अशी स्थिती आहे. आणि म्हणून आता सगळंच धावपळ सुरू झाली, लोक भयभीत झालेत आणि त्याच्यावरती बोलायला आमच्या राज्याचे देशाचे पंतप्रधान पुढे येत नाहीत, हे दुर्दैव आहे. लोक भयभीत झालेत. जर महाराष्ट्रातले जर शहरं घेतले, तर अनेक पंपावरती गर्दी दिसते. आम्ही त्यांना विचारतो, का गर्दी केली बाबा? तर इराणमध्ये तेल बनतं आणि युद्ध सुरू आहे. तेल संपून जाईल, साठा संपून जाईल. आताच तेल भरलं पाहिजे. या युद्धाचा आमच्यावर पण परिणाम होईल. अशा पद्धतीच्या अफवा पसरायला लागल्यात आणि त्याच्यातून मग सर्वसामान्य जनजीवन सुद्धा त्या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे. याला रोखण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. पसरलेल्या अफवा रोखल्या पाहिजेत. त्यांना आश्वासित केलं पाहिजे. मीडियाचा मोठा रोल आहे. मीडिया मोठ्या प्रमाणात फेक बातम्या देते आणि त्या फेक बातम्यांमुळे लोक भयभीत होतात. याचा देशावर काहीच परिणाम होणार नाही अशी स्थिती असताना परिणाम सांगायचा, लोकांना भयभीत करायचं. लोक आता डिझेल पेट्रोलचा साठा करायला लागलेत, विनाकारण गाड्यांची गर्दी करायला लागलेत, विनाकारण घाबरून गेलेत आणि विनाकारण आर्थिक संकटात सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराणच्या आणि इस्रायल आणि अमेरिका या त्रिकोणी युद्धामध्ये दुबई, कुवेत, आजूबाजूचे देश नक्कीच चपेटमध्ये येणार आहेत. याच्यामध्ये दुमत नाही. पण त्याच्यामध्ये ग्रा भारतातल्या महाराष्ट्रासारख्या आणि इतर राज्यासारख्या राज्यात पेट्रोलवर रांगा लागणं आणि मग याच्या आडून महागाई, स्कॅम, फ्रॉड, भयभीत करून लोकांना लुटणं, अंधश्रद्धा, याचा सुद्धा मोठा
वापर या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यामुळे लोकांनी याबद्दल सावध राहिलं पाहिजे. एक मात्र लक्षात घ्या, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सॅल्यूट केला पाहिजे. त्यांनी संविधान बनवलं, सर्व धर्माला एक संध ठेवलं. या देशात आता 80 वर्ष होत आलेत, 75 वर्ष होत आलेत. जनउठाव झाला नाही. धर्माचं राष्ट्र होऊ शकलं नाही. अनेकाने आम्ही हिंदू राष्ट्र करू, हे राष्ट्र करू, ते राष्ट्र करू म्हणून वल्गना केल्या. परंतु ते राष्ट्र इथं होऊ शकलं नाही. आपल्याला धक्कादायक माहिती देतो, की जेव्हा खोमोनीचं राज्य सुरू झालं आणि शहाचं 1979 ला राज्य संपलं, त्यावेळेस पारशी जो इराणचा आहे, लक्षात घ्या, पारशी हा इराणचा आहे आणि इराणचा पारशी खोमोनी राष्ट्राध्यक्ष होताच इराण सोडतो आणि कुठे येऊन राहतो? भारतात येऊन राहतो. आज या भारतामध्ये जे काही पारशी येऊन राहतायत, पारशी आहेत, ते सगळे इराणचे आहेत. ते मूळ इराणचे आहेत, पण ते भारतात सुरक्षित आहेत. कारण येथे संविधान आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे. जो जो देश धर्माचा आकार घेईल, तो देश उद्ध्वस्त होईल अशी स्थिती आहे. धर्मराष्ट्र ही हुकुमशाही असते, ती टिकत नसते. धर्मराष्ट्रात लोक जेव्हा गुलाम होतात, तेव्हा ते अंतर्गत बंड सुरू करतात आणि एकदा का त्यांचा अंतर्गत बंड सुरू झाला, की बाह्य शत्रूला अटॅक करायला सोपं जातं. खरंच या हल्ल्यात खोमोनी मेलाय का, मारला गेलाय का, हा प्रश्न तर आहेच. पण तो जिवंत पण आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. आणि मारला गेला असेल, तर हे खबऱ्याशिवाय झालंय का, की कोणत्या टायमिंगला राष्ट्राध्यक्ष कुठं बसलेला आहे, हे कळाल्याशिवाय ॲक्युरेट हल्ला झालाय का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळे भारताचे जे काही केंद्र सरकार चालवणारे लोक आहेत, इथली जी RSS आहे, यांना आमचं आव्हान आहे, की हे बाहेर जे चाललंय ते ओळखा. तुमचे जे काही बाबा, बुवा हे जे लोक मैदानात उतरून हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशा पद्धतीचे जे काही वल्गना करतात, ते थांबवा. धर्माचं राष्ट्र हे टिकत नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्र दिलंय. वेगवेगळ्या जातीचे, हजारो जातीचे, धर्माचे लोक इथं देश म्हणून राहतात, नागरिक म्हणून राहतात. माणसाची देशामध्ये नागरिक ही ओळख राहिली तरच देश टिकणार आहे. माणसाची ओळख धर्मावरून ज्या दिवशी व्हायला सुरुवात होईल, त्या दिवशी या देशाचे सुद्धा तुकडे होतील अशी स्थिती आहे. विभाजन झाली, ती सुद्धा धर्मामुळेच झाली. त्याच्यामुळे धर्म हा विभाजित करत असतो. देशाचं स्वरूप हे कायम टिकवत नसतो. धर्माचा धोका हा देशाला आहे, एवढं लक्षात ठेवा. धर्म ही एक आचरणाची प्रक्रिया आहे. धर्म आणि श्रद्धा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला अधिकार आहे. त्याच्यामुळे तो स्वतःसाठी आहे. धर्मासाठी माणसं की माणसासाठी धर्म, ही जो काही प्रश्नचिन्ह निर्माण झालता, त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, की धर्मासाठी माणसं नाही, माणसासाठी धर्म आहे. पण आज जी व्यवस्था आहे, ती म्हणते, की या ठिकाणी धर्मासाठी माणसाने जगावं आणि इथंच असणारा खेळ होत चाललाय. हा खेळ जर जास्त काळ वाढत गेला, तर बाह्य शत्रू या केवळ घोषणेमुळे, की भारत धर्मराष्ट्र झाला पाहिजे, त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवू नये. इराण अनेक राष्ट्र हे धर्मराष्ट्र आहेत आणि ते धर्मराष्ट्र असल्यामुळे तिथल्या लोकांना, अनेकांना त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. देश म्हणून आकार त्या देशाला येऊ शकला नाही आणि त्याच्यातून असणारं देशाची जी ताकद आहे, ती लागत नाही अशी स्थिती आहे. लोकांना गुलाम केलं, की लोक बंड करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान होते, ज्यांनी देशाचा विचार केला. हा देश कधीही, आज बघा, देशाच्या पंतप्रधानाला म्हणावं लागलं, की आमचा देश
बुद्धाचा आहे, शांतीचा आहे. हिंदू युवा वाहिनीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये दंगली करणारे योगी आदित्यनाथ, गोरक्षक म्हणून एक थेरी जन्माला घालून धर्माच्या राष्ट्राची भाषा करणारे योगी आदित्यनाथ, स्वतःचं मंत्रालय सुद्धा भगवं केलं, खुर्ची भगवी केली, जिकडं बघावं तिकडं भगवं केलं. एवढे कर्मठ धर्मवादी असलेले योगी आदित्यनाथ जपानमध्ये जाऊन काय म्हणाले? हा देश बुद्धाचा आहे, शांतीचा आहे. तुम्हाला देशाला टिकवायचं असेल तर बुद्धाचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हाच अंतिम पर्याय आहे. याच्या वर जाण्याचा प्रयत्न केला तर मग आजूबाजूच्या देशामध्ये काय सुरू आहे ह्याचा अभ्यास तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आपला देश सुरक्षित आहे जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. अंतर्गत लोकांची भावना मी देशाचा नागरिक ही झाली तर देशाला कोणीही टार्गेट करू शकत नाही. पण दुर्दैवाने आज अंतर्गत भावना ही फुटीच्या दिशेने चालली आहे, धर्माच्या दिशेने चालली आहे आणि याला खतपाणी घालण्याचं काम धर्मसत्तेने केलंय. ही धर्मसत्ता हेच असणारं देशासाठी मोठं संकट आहे. म्हणून अनेक प्रश्न लोकांसमोर उभा राहिलेत. खोमोनी हे मारल्या गेल्यामुळे जागतिक लेवलला भावना उमटल्यात, कारण ते धर्माचं प्रतीक होतं आणि जे जे त्या धर्माला मानतात ते ते त्या ठिकाणी त्याचे समर्थक असू शकतात, ह्यात दुमत नाही. मग अनेकांनी याच्यावरती टीका केली. भारतात का आता असं काही नाहीये. अनेक प्रश्न निर्माण होतात. शेख हसीना बांगलादेशमधून येतात आणि नरेंद्र मोदी त्यांना आसरा देतात. बांगलादेशमध्ये जर धर्माच्या लोकांवरती अटॅक झाला तर महाराष्ट्रातच आंदोलनं होतात. बांगलादेशमध्ये काय झालं तर, म्हणून काय आपण तसं बोलायचं का? असं नाही. बांगलादेशमध्ये बुद्धिस्टांवरती हल्ले झाले तर आम्ही त्याचा निषेध करतो. बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले झाले तर त्याचाही निषेध सुद्धा या ठिकाणी केला जातो. त्याच्यामुळे मग ह्यांनी असं केलं म्हणून त्यांना का टार्गेट करायचं? ती एक प्रतिक्रिया आहे, भावना आहे, ती तेवढ्यापुरती मर्यादित आहे आणि ती भावना सुद्धा व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी असलं पाहिजे, त्यात काही दुमत नाही. पण या स्थितीमध्ये देश कसा मार्गक्रमण करेल ते देशाच्या स्ट्रॅटर्जीवरून कळेल. परंतु मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आता तरी विरोधी पक्ष, सत्ताधारी सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. या नव्या आधुनिक संकटाला सामोरं जाण्यासाठी नरेंद्र मोदींनी सगळ्या पक्षाचा कॉल घेतला पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती स्ट्रॅटर्जी बनवली पाहिजे. मी कुणाकडे जाणारच नाही, मी कुणाला विचारणारच नाही, मी माझा मोकळा, अशा पद्धतीने जर ते काम करत गेले तर त्या ठिकाणी ते एकाकी पाडणार आणि त्यांच्या या स्वभावामुळे देश सुद्धा इकडं उघड्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र खरं आहे की डोनाल्ड ट्रम्प सायको सारखा वागतोय आणि तो काहीही करू शकतो. त्याच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे, कारण तो मानवता नसलेला माणूस आहे. बराक ओबामा नंतर त्या ठिकाणी आताच्या काळात तसा पंतप्रधान पुन्हा झालेला नाही आणि त्याच्यामुळे देशाने आपल्या आता सर्व पक्षी एकत्र येऊन खल करावा, चर्चा करावी आणि या नव्या संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र यावं, अशी सुद्धा आमची या ठिकाणी भावना आहे. या इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धावरती थोडीफार मांडणी करण्याचा मी प्रयत्न केलाय. परंतु एकंदरीत मला हेच सांगायचं आपल्या देशाला जोडून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान किती मजबूत आहे की इराणहून आलेला पारशी भारतामध्ये सुरक्षित आहे.